नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 जुलैपासून श्रावण महिना चालू होतोय आणि मोस्टली बऱ्याच लोकांचे ना श्रावणी सोमवार किंवा श्रावणी शनिवार असे उपवास असतात। मग बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की अगदी कमी वेळेत ना उपवासाची रेसिपी कुठली करायची। म्हणजे नेहमी आपण खिचडी किंवा वरई वगैरे करतोच, पण काहीतरी थोडंसं वेगळं असेल, पौष्टिक असेल, कमी तेलातलं असेल तर नक्कीच सगळ्यांना आवडतं। आणि महत्त्वाचं म्हणजे उपवासवाल्यांना तर चालतंच, पण बाकीच्यांची सुद्धा मजा असते बरं का। आता म्हणूनच आपण आहे ना आज उपवासाची एक रेसिपी करणार आहोत। ती आहे दही न वापरता, सोडा न वापरता उपवासाचा मस्त असा कुरकुरीत डोसा, आणि त्याबरोबर आपण खायला एक छान इंटरेस्टिंग चटणी अशी करणार आहोत। ती आहे काजू आणि शेंगदाण्याची चटणी। 3, 2, 1। श्रावण स्पेशल उपवासाच्या डोशासाठी आपण काय केलंय की 2 बाउल आहे ना वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे। स्वच्छ निवडून घ्यायची भगर, त्यात पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे। आता हे जे मिश्रण आहे स्वच्छ पाण्याने आपण दोनदा धुवून घेऊया। दोनदा आपण आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता काय करायचंय की थोडंसं स्वच्छ पाणी ह्याच्यात आहे ना घालून घेऊन आपण एक 4 ते 5 तास आपण हे भिजवून घेऊ शकतो। पण अगदीच जर घाई असेल तर तुम्ही 1 तास भिजवलं तरीही चालू शकतं। आपल्याला डोशाच्या बॅटरसाठी आहे ना उकडलेला बटाटा लागणार आहे, सो आपण 1 बटाटा उकडून घेऊया। आपली जी भगर म्हणजेच वरई आणि साबुदाणा छानपैकी एक 4 ते 5 तास आपण भिजवून घेतल्यामुळे मस्त भिजलेला आहे। आता काय करायचं, ह्याचं जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून ठेवूया। आपण ह्याचं बऱ्यापैकी पाणी आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आपण 1 बटाटा उकडून आहे ना छान किसून घेतलेला आहे बारीक। डोशाच्या पिठामध्ये आपण आहे ना ओलं खोबरं घालणार आहोत, तर अर्धी वाटी आपण ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात आता हे जे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत ते आपण आहे ना आधी बारीक करून घेऊयात। कारण बऱ्याच वेळा काय होतं की जर पिठात थोडेसे खोबऱ्याचे तुकडे राहिले तर आहे ना डोसा आपण स्प्रेड करू शकणार नाही, म्हणून आता आपण आहे ना बारीक करून घेतलेले थोडेसे तुकडे आहेत ते बॅटर बरोबर होतील। आता आपण आहे ना उकडलेला बटाटा घालून घेऊया, भिजवून घेतलेली वरई आणि साबुदाणा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर। आता साखर कशासाठी घालत आहोत माहितीये का, डोशाला रंग छान येतो। कारण काय होतं माहिती, डोसा आपण ज्या वेळेला भाजायला ठेवतो किंवा स्प्रेड करतो ना त्यावेळेला साखर कॅरेमलाइज होते आणि त्याचा रंग चेंज होतो आणि डोशाला रंग सुंदर येतो। आता आपण पीठ बारीक करून घेऊयात। आपण जे बाजूला काढलेलं पाणी आहे तर ते थोडंसं वापरू शकतो आपण वाटताना। पीठ आपण एकदम मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण काय करूयात की आहे ना हे एका भांड्यामध्ये काढून ठेवूया। हे पीठ वाटताना ना आपल्याला फक्त आहे ना अर्धी वाटी पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। आणि आता आपण पीठ ह्याच्यात काढून ठेवलं, हे आता 10 ते 15 मिनिटं आपण बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया। उपवासाच्या डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण आहे ना काजू शेंगदाण्याची स्पेशल चटणी करत आहोत। त्यात ना एक 8 ते 10 काजूच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी आपला दाण्याचा कूट, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ। आधी हे कोरडं जिन्नस आपण छान बारीक करून घेऊया। बारीक करून झाल्यावर ना त्यात ना एक 2 ते 3 चमचे दही घालणार आहोत आपण, थोडंसं पाणी। आता परत छान बारीक वाटून घेऊयात। आपण चटणी वाटून घेतली आहे, मस्त अशी मिळून पण आलेली आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सी आहे। आणि या चटणीला आहे ना ॲक्च्युली फोडणीची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर जिरे ह्याच्यात न टाकता तूप आणि जिऱ्याची फोडणी तुम्ही देऊ शकता। आपण आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून ठेवूया। एक 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आहे ना हे पीठ पण छान मुरलेलं आहे, तर आता आपण डोसे करायला घेऊया। आपण तव्याला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण डोसा एक घालून घेऊया। 2 डाव मी पीठ इकडे घालते। आता यासाठी ना तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल पण वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल सुद्धा वापरू शकता, किंवा अगदी
तुम्हाला हवे असेल तर तूप सुद्धा वापरू शकता. वरून तेलाची काही आवश्यकता नाहीये, कारण याच्यात खोबरं पण आहे. खोबऱ्याला कसं आहे, नॅचरली तेल असतं आणि खालून पण आपण तेल लावलेलं आहे. 2 मिनिटं आपण डोसा शेकून घेऊया. बरोबर 1 ते 1.5 मिनिटातच आपण आहे ना, आपला डोसा मस्त शेकला गेलेला आहे. आता आपण डोसा उलटून घेऊयात. बघा काय सुंदर कलर आलेला आहे. दुसऱ्या साईडनी 1च मिनिट शेकून घेऊयात. दुसऱ्या साईडनी पण आपण छान शेकलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊयात आणि बाकीच्या पिठाचे पण डोसे असेच करून घेऊयात. फ्रेंड्स, श्रावण स्पेशल मस्त असा उपवासाचा डोसा आणि काजू शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आपण इकडे ती सर्व करून घेतलेली आहे. काय मंडळी, कसे वाटले या 2 रेसिपीज? आहेत ना मस्त आणि साध्या सोप्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण ह्याच्या आधी भरपूर अशा उपवासाच्या आज साध्या सोप्या रेसिपीज आपण केलेल्या आहेत. फक्त साध्या सोप्याच नाही तर जराशा वेगळ्या सुद्धा आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. आपण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना या सगळ्या रेसिपीजच्या मी लिंक तुम्हाला शेअर करणारच आहे. सो करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.